एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही आलो आहे ताडोबाच्या मदनापूर म्हणजे बफर झोन ह्या गेटवर. तर तिथेच एक ना जिप्सी टेंट्स म्हणून आहेत, आम्ही तिथे स्टे करतोय. तर तुम्हाला हे टेंट्स वगैरे मी दाखवते. आत्ता मी टेंट्समध्येच आहे बरं का बसून. तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आमचं कूलर आहे. टेंट्स मीन्स एक बेसिक टेंट आहे ज्यामध्ये फक्त तुम्हाला बेसिक गोष्टी जसं की चेअर, कूलर, कबर्ड, साईड टेबल, लाईट्स आणि वॉशरूम बस इतकं आहे. तर मस्त वाटलं काहीतरी वेगळं. फर्स्ट टाईम असं टेंटचा एक्सपिरियन्स घेणार होता म्हणून आहे ना मी तुमच्यासोबत म्हटलं शेअर करू. तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी स्नेहा आणि हे आहे स्नेहाची दुनिया. आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बघा ताडोबाचा आमचा सफर. तर हा जो जिप्सी टेंट्स म्हणून आहे, मदनापूरचं गेट आहे. गेटच्या आतमध्येच जिथं सिक्युरिटी वगैरे असतात, म्हणजे जिथं त्यांचं ऑफिस आहे तिथेच आतमध्ये ना असं गार्डनसारखं होतं. ॲक्च्युली आम्ही घरून टिफिन बनवून आणला होता, तर आम्हाला खाण्यासाठी आम्ही स्पेस पाहत होतो. तर आम्हाला इथं गार्डन छान दिसलं आणि त्यामुळे आम्ही आतमध्ये आलो. आणि मग कळालं की इथे राहण्याची सोयसुद्धा आहे आणि सोबतच खाण्यासाठी जे महिला गृह उद्योग असतात ना, त्याच लेडीज आहेत जे जेवायला बनवतात. तर त्यामुळे तेच आपलं जेवण असणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला दाखव. तर आम्ही ह्या टेंटमध्ये थांबलो. तर तुम्हाला ही सगळी स्टोरी मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही कुठे थांबलो वगैरे. आता ह्या स्टोरीमध्ये मी तुम्हाला सांगते की मी ॲक्च्युअल पॉईंटवर होते, तिथे त्या स्टेमध्ये होते, बट मी बाकीचे व्हिडिओ कॅप्चर करायचे विसरून गेली. मग त्यामुळे मला ते विसरली. तर मी आत्ता ज्यावेळेस म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्याचे किंवा प्रोसेसिंगमध्ये आहे त्यावेळेस हे रेकॉर्ड करते. चेहरा माझा तुम्ही बघू शकता. मी गावाहून आल्यानंतर माझं पूर्ण अवतार बदलून गेलं, खूप खूप खराब झालेला आहे. ओके ठीक आहे, चला तुम्हाला सांगते. तर आम्ही थांबलो होतो तिथे. गेलो त्यावेळेस बिलकुल नॉर्मल डे होता, ऊन होतं, असं तसं चाललं होतं. सायंकाळ झाली, जसं की 7 वाजले, थोडंसं पाण्याची भरभर चालू झाली. आणि तुम्हाला काय सांगू, इतका बेकार एक्सपिरियन्स आमचा. फर्स्ट टाईम आम्ही टेंटमध्ये थांबलो आणि दॅट वॉज ॲडव्हेंचर म्हणण्यापेक्षा एकदम स्केअरी आमचा हे होता एक्सपिरियन्स. कारण फुल पाऊस चालू झाला, फुल भयानक पाऊस. तिथे इतका पाऊस का तुम्हाला सांगू नाही शकत. अशा विजा अशा वाटत होत्या, ढगफुटी झाली. आता आमच्या टेंटवरच सगळं पडणार. धडधड असा आवाज येत होता. राव काय, मी रेकॉर्ड करायचं सुद्धा ट्राय करत होती पण नाही. आणि त्यातल्या त्यात एक किस्सा. आम्ही 2 टेंट केले होते. एक आम्ही थांबलो होतो, मी, स्वप्नील, निहाल, आणि दुसरा होता माझी मावशी आणि माझी मावशीच्या मुलगी. तर ते लोक थांबले होते. तर रात्री 11:30 वाजले, कारण ढगफुटीसारखा पाऊस बेदम चालू होतं, बेदम. 10:30 पावणे 11पर्यंत चालू होता. 11:30 वाजता माझी मावशी आली आणि टेंटला ते झिपच असतात तिथे, ते दरवाजा वगैरे नसतं. तर मावशीचा आवाज येत होता, राणी दरवाजा खोल, राणी दरवाजा खोल, म्हणजे ओपन कर. मग मी गेली. मग मावशी मला म्हटली की राणी, मला लई भीती वाटायली, तिथं काहीतरी आलं. म्हटलं काय आलं? मला वाटलं साप वगैरे असं, कारण जंगलमध्येच होतं. ॲक्च्युली आपण जंगलच्या बॉर्डरवरच होतं, तर काही मग विशेष नव्हता. म्हटलं साप वगैरे काय असेल. बट ती काय म्हटली माहिती आहे का, की नाही, मला असं भास होतं की कोणीतरी माझी केस ओढत आहे, मला कसं तरी भास होत आहे. आता फाटली नाही राव माझी. मी काय लगेच मावशीला म्हटलं, आंटी 2 मिनटं थांबतो, आपण तुला इकडे यायचं का झोपायला? ते म्हणे हां आम्ही इथंच येतो. आम्ही नाही झोपत रे बाबा तिकडं. आता स्वप्नील झोपून होता आणि हाल झोपून होता, त्या लोकांना कसं उठवायचं? आणि स्वप्नीलला जर रात्री उठून म्हटलं की अरे यार तिथं आंटीला असा भास झाला, तर स्वप्नील लगेच म्हटलं असता चलो यहाँ से यहाँ पे हवे तो रुकना नाही. आता काय करायचं म्हटलं. तर मी काय केली, आंटीला म्हटलं चल तुम्ही इकडे या. पण जास्त लोकांची झोपायची सोय नव्हती, कारण बेड होता, बेडवर स्वप्नील निहाल दोघं झोपले होते. मग मी तिला म्हटलं तुमच्या रूममधल्या गाद्या आणू. थोडासा पाऊस थांबला होता, भरपूर चालू होते, एवढं काही नव्हतं ॲसच. तर म्हटलं चल गाद्या आणू. तर मी मावशीनं जाऊन गाद्या आणल्या, त्यांना झोपवलं. तर मी वर होती बेडवर, ऑफकोर्स वर. तर पण आहे ना, चिव आल्यामुळं, म्हणजे लहान बहीण आहे ती माझी, तर मी तिला काय म्हटलं, तू निहालच्या शेजारी झोप, मी खाली झोपते. तिला कशाला खाली झोपवायचं ना, असा विचार केला. आणि निहालच्या शेजारी तिला झोपवलं. स्वप्नील थोड्या वेळात उठला. स्नेहा कुठे गायब झाली? त्याला जीव दिसली नाही का थोडंसं. मग मी त्याला म्हटलं की नाही असं आहे. बट स्टील त्याला आम्ही रात्री काहीच सांगितलं नाही. आणि आम्ही सकाळी मग आमची 6 वाजताची सफारी होती. 6 वाजता 5:30लाच उठलो आणि उठून आवरून आम्ही गेलो सफारीसाठी. सफारीचा पण व्हिडिओ येणार आहे, कारण
तिथे फोन अलाउड नव्हते, तर मी कॅमेरामध्ये काढलं. तर कॅमेरामधले शूटिंगचं जे होतं ना, मी आत्ता काढून घेतलं, तर ते येईल. मग हे झालं. मग ज्या वेळेस आम्ही आलो, नाश्ता केला, नाश्ता करायच्या वेळेला सांगितलं स्वप्नीलला असं असं झालं होतं. स्वप्नील मला, अरे बापरे क्या हो गया था. म्हणजे असे डरावणे एक्सपिरियन्स असतात. आणि तुम्हाला सांगू का, आपण म्हणतात ना, काही काही वेळेस ना, एखाद्या प्रवासापेक्षा, एखाद्या ठिकाणापेक्षा ना, तिथली स्टोरी खूप मॅटर करते. आता आयुष्यात आम्हाला कधी बाकीचं लक्षात नाही राहणार, पण हे लक्षात राहणार, म्हणजे कधीच विसरणार नाही ही गोष्ट, की ताडोबाला गेल्यानंतर आमच्यासोबत फर्स्ट टाईम काय झालं होतं. आपण म्हणजे म्हणतात का नाही, कुठल्या ट्रिपला गेल्यानंतर आपण हे विसरून जातो, की त्या ट्रिपला खर्च किती आला होता, आपण किती त्रास झाला आपल्याला, बाकी सगळ्या गोष्टी विसरतो. पण अशा ज्या काही मोमेंट्स असतात की नाही, यार आम्ही गेलो होतो तिथं, आमच्यासोबत असं झालं, त्याच्यासाठी फिरायचं असतं. बस एवढंच होतं, बाकी काही नाही. ही स्टोरी सांगण्यामागचं कारण तेवढंच होतं, की असं वाटलं की नाही का, मी तुम्हाला आता तो पण व्हिडिओ दाखवू शकली असते, की म्हणजे बाकीचा नाही का रात्रीचा. मी आता ह्याच्यानंतर ते पोस्ट करते, की रात्री ढगांचा आवाज कसा येत होता. पण त्याच्यामध्ये ना, मला ढगांचा आवाजच येत नव्हता, कारण कूलर चालू होतं, फॅन नव्हते त्या रूममध्ये. तर ते कूलरचा घर्र आवाज असतो ना, ते मी रात्री अरे बापरे, किती आळस येतोय बघताय का तुम्ही. आता हे मी एडिट करायला पाहिजे का, तर हो, पण मी करणार नाही, कारण मी खूप आळशी झालेली आहे. मला नाही एडिट करायचं, मला काहीच नाही करायचं, मला फक्त पेमेंट येऊ द्या यूट्यूबचं, असं वाटतंय. बरं, तुम्हाला हे पण सांगू का मी, यूट्यूबचं पेमेंटचं वगैरे व्हिडिओचं तुम्हाला ते असं असेल इंटरेस्ट, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आत्ताच करा. काय पडलं, हां करा. आणि मी ह्यानंतर तुम्हाला, म्हणजे ह्या क्लिपनंतर एंडला मी त्या म्हणजे ह्याच्यामध्ये नाही का, कसा आवाज येत होता त्या टेंटमध्ये, स्केरी, म्हणजे मी कॅमेरा असा वर करून बघत होती की काय होतं का, तर तसं तुम्हाला दाखवते. चला तोपर्यंत. मदनापूर गेटच्या तिथेच हे रिसॉर्ट नाही म्हणता जमणार आहे, जिप्सी टेंट म्हणून आहे. गेटवरच आलं ना, लेफ्ट साईडला तुम्हाला गार्डन दिसेल, आणि तिथं अशा हे आहेत, टेंट्स आहेत, मस्त आहेत. अफोर्डेबल नाही म्हणता जमणार, ठीक आहे, ओके. एवढे पण काही रेट जास्त नाही आणि इतक्या पण कमी नाही आहे. 2,500 ठीक आहे, कारण रेट इतके आहेतच. आमचं निहालू झोपून आहे तिथं. असे टेंट्स आहेत, आणि बॅक साईडला वॉशरूम आहेत, क्लीन आहेत टेंट्स. आणि पावसाने आमचा पूर्ण मजा किरकिरा केला.